गुड आफ्टरनून स्टुडंट्स, दिस इज शिवराज दवाने फ्रॉम युनिक क्लासेस जर. आज आपण इयत्ता 7वी 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन पार्ट 1 हा आपल्याला धडा पाहायचं आहे. मागच्या पिरियड मध्ये आपण 1.3 ते मराशाचं आपण पाहिलो. 1.4 हा जर्नी टू द वेस्ट. जसं आपल्याला माहिती आहे की यावर्षी थोडं कोरोना-19 असल्यामुळं कोविड-19 असल्यामुळं शाळेला म्हणजे लवकर शाळा सुरू होणार नाही. त्याच्यासाठी सरकारनं काय केलेलं आहे की 25% सिलेबस रिडक्शन केलं म्हणजे कमी केलंय. आणि हा जर्नी टू द वेस्ट हा सुद्धा एक पार्ट त्या रिडक्शन मध्ये आहे. त्याच्यामुळे ते शिकवला जाणार नाही. 1.5 हा एक चिल्ड्रन्स आर गोइंग टू स्कूल हा कविता आहे. ते कविता आपण नंतर पाहूया. त्याच्यानंतर 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन पार्ट 1 आणि पार्ट 2 आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा पेज नंबर 27 1.6 in a class of their own part first. We are a class of 60 girls and boys and we are all friends. बघा ज्यावेळी शाळेमध्ये हा पूर्ण लेसन आहे तो शाळेच्या आधारावरती आहे, मुलांच्या जीवनावरती आधारित आहे. तर जसं या लेसनला सुरुवात होतं तसं बघा we are a class of 60 girls and boys and we are all friends. बघा त्याने काय सांगितलं की आम्ही आमच्या वर्गामध्ये 60 गर्ल्स अँड बॉयज म्हणजे मुलं आणि मुली मिळून टोटली 60 जण आहोत आणि आम्ही सगळेजण कसं आहोत फ्रेंड्स आहोत. बघा वी आर अ क्लास ऑफ 60 गर्ल्स अँड बॉयज अँड वी आर ऑल फ्रेंड्स. ते म्हणतात की मुलं आणि मुली मिळून टोटली 60 जण आहोत आणि आम्ही सगळेजण फ्रेंड्स आहोत. Of course it's true that there are camps amongst us and sometimes we do have quarrels, arguments, fights, etc. everything. But then of course it's true that there are camps amongst us. ते म्हणते की खरंच आहे की आमच्यामध्ये म्हणजे 60 मुलांनी मुलींच्या मध्ये काय त्यांचं जे कॅम्प्स आहे म्हणजे मुला मुलींचा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप आहेत. आणि कधी कधी त्यांनी काय करतात सगळ्यांसोबत भांडणं काढणे, वादविवाद करणे किंवा एकमेकांसोबत फाईट करणे असे त्यांनी वर्गामध्ये करतात. जसं की आता आपण बघतो की विद्यार्थी वर्गामध्ये भांडणं करतात, मित्रासोबत असू दे किंवा दुसऱ्यासोबत भांडण, तसं हे सुद्धा एकमेकांशी भांडण करायचे, क्वारल्स करायचे आणि वादविवाद करायचे. बट व्हेन इट कम्स टू फेसिंग others, even the teachers were all one. परंतु ज्यावेळी एखाद्या गोष्टीला सामोरे जायचं असते बघा, बट व्हेन इट कम्स टू फेसिंग others, बरं एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या व्यक्तीला इव्हन टीचर्स म्हणजे अगदी शिक्षकांना सुद्धा जर सामोरे जायचं असेल तर ते सगळेजण काय व्हायचे एकत्रित यायचे. बट वी आर ऑल वन, वी फेस देम टुगेदर. ते काय करायचे ते संकट असू दे किंवा व्यक्ती असू दे ते सगळे विद्यार्थी एकत्र येऊन त्याला सामोरे जायचे. If you see a whole class being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. आता विद्यार्थी अभ्यास केला नाही की शिक्षकांनी काय करतात ना शिक्षा देतात. कसं आहे ना शिक्षा काय होतं, इफ यू सी अ होल क्लास बीइंग मेड टू 3 राउंड्स ऑफ द स्कूल ग्राउंड और कॉपी 100 लाइन्स फ्रॉम द बुक ॲज अ पनिशमेंट. त्याने शिक्षा काय मिळायचं की जे ग्राउंड असतं ते ग्राउंड पूर्ण 3 फेरे त्याला मारायचं किंवा पुस्तकातलं 100 लाईन लिहून काढायचं असं त्यांना पनिशमेंट होता. बट वी डू नॉट टेल टेल्स अबाउट एनीवन गर्ल ऑर बॉय. बघा टेल्स याचा अर्थ सांगितलेला आहे talk to other people about someone's fault, mistakes, secrets. But we do not tells about anyone. बरोबर म्हणजे ते मुलं किंवा मुली दुसऱ्यांच्या चुका किंवा त्यांचं सिक्रेट किंवा त्यांचे फॉल्ट्स ते अजिबात कोणाला सांगत नव्हते. वी टेक द पनिशमेंट ॲज द क्लास. त्यांनी स्वतःच काय ते पनिशमेंट काय करायचे सगळेजण घ्यायचे. म्हणजे दुसऱ्याचं नाव सांगणे किंवा तो असं केला, ती असं केली, हे चूक केला, तो चुकेला असं ते कधी सांगत नव्हते. त्यांनी सगळेजण एकत्रितपणे ते पनिशमेंट स्वीकारत होते. अँड गेस व्हॉट हॅपन्ड दिस इयर. तर त्यांनी म्हणतात की या वर्षी काय होईल ते तुम्ही अंदाज लावू शकता का. अँड गेस बघा काय होतंय, वी वेर यूज टू टीचर शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, शाबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क, नॉट अटेंड द स्कूल रेग्युलरली अँड ऑल अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट. आता शाळा म्हणजे की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रागवणारच. कारण का की आता विद्यार्थी जर कमी मार्क्स घेतले, पुअर मार्क्स म्हणतो कमी मार्क्स घेतले तर शिक्षकांनी त्यांच्यावर रागवतात. कारण का की शिक्षकांचं एक काळजी असतं, विद्यार्थ्यांचं काळजी असतं की मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून एवढं आपलं काळजी असतं. त्याच्यामुळे त्यांनी रागवत असतात. आणखी शाबी वर्क म्हणतो आपण त्याला, अस्पष्ट अभ्यासाने केलेलं असतात किंवा त्यांचं होमवर्क कम्प्लीट असेल किंवा मुलगा किंवा मुलगी जर शाळेला रेग्युलरली येत नसेल तर हे साहजिकच आहे की शिक्षक
त्या विद्यार्थ्याला काहीतरी म्हणाल. बट वी डिडंट माइंड इट, परंतु हे मुलं मात्र अजिबात डोक्यात घेत नव्हते, काही समजून घेत नव्हते. इट मेड नो डिफरन्स टू अस, शिक्षकांनी रागावलं तरी या विद्यार्थ्यांना काही फरक पडत नव्हता. वी ऑल लाईक्ड अवर क्लास द वे इट वॉज, परंतु त्यांना मात्र त्यांचा क्लास खूप आवडत होता. वी आर लाईक्ड अवर क्लास द वे इट वॉज, ते कसंही असू दे, तो वर्ग क्लास कसाही असू दे, तो क्लास त्यांना खूपच आवडायचा. वी वेर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास, त्यांनी खरोखर सांगतात की इनफॅक्ट ते त्यांच्या वर्गावरती खूपच अभिमान त्यांना वाटत होतं, गर्व त्यांना वाटत होता. अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर मिस्टर देसाई, मग त्यांचे नवीन क्लास टीचर म्हणजे त्यांचे क्लास टीचर नाव मिस्टर देसाई. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड, म्हणजे त्यांनी पहिल्या पिरियडला म्हणजे पहिल्या तासाला त्यांनी काय सांगितलं असतं बघा. शी सेड आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स अँड आय एम प्राऊड ऑफ यू. आता मिस्टर टीचर्स नवीन शिक्षक त्यांच्या वर्गावरती आल्यानंतर की त्याने साहजिकपणे त्या मुलांना म्हणतात की मागच्या वर्षी जे तुमचे शिक्षक होते त्या शिक्षकांना तुमचं सगळं मी ऐकलेलं आहे, त्यांनी सगळं मला सांगितलेलं आहे आणि आय एम प्राऊड ऑफ यू, म्हणजे मला खरोखरच तुमच्या वर्गावरती टीचर झाल्यामुळे मला खूपच अभिमान वाटतो. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. ते म्हणतात की एकता, युनिटी म्हणजे काय, एकता, म्हणजे त्या वर्गामध्ये त्यांचं खूप एकता होतं. ते म्हणतात की एकता हे खूप महत्वाचं गोष्ट आहे आणि ते तुम्ही दरवर्षीप्रमाणे काय करतात, मेंटेन करता, म्हणजे ते तुम्ही मॅनेज करत आहात, मेंटेन करत आहात. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. ते टीचर म्हणतात की मी तुमचा वर्ग शिक्षक झाल्यामुळं की मला मी खूपच आनंदित आहे, असं ती मॅडम त्या मुलांना सांगतात. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस, आता काय म्हणते बघा. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, इट्स नेव्हर चिल्ड्रन, इट्स ऑलवेज गर्ल्स, बॉयज, यू यंग पीपल ऑर माय डिअर ऑर यंग मॅन ऑर यंग लेडी. आता ते टीचरनी त्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे बोलायचे, जसे की बघा डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस. ते म्हणतात की तुम्ही नोटीस केला म्हणजे तुम्ही लक्ष दिलात का ते आम्हाला काय म्हणतात बघा. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, म्हणजे ते शिक्षक ते टीचर त्यांना मुलांना म्हणतात ते खूपच इंटरेस्टिंग. काय म्हणतात बघा. इट्स नेव्हर चिल्ड्रन, म्हणजे त्यांनी कधी चिल्ड्रन म्हणत नव्हते. इट्स ऑलवेज गर्ल्स, बॉयज, मुलगी, मुलगा, यंग पीपल, यू यंग पीपल, म्हणजे तू तरुण मुलगा आहेस, तू तरुण मुलगी आहेस, किंवा माय डिअर, माझे प्रिय मुलगा मुलगी, ऑर यंग मॅन ऑर यंग लेडी, यंग म्हणजे तरुण माणूस किंवा तरुण मुलगी, असं ते शिक्षकांनी त्या मुलींना म्हणत होते किंवा मुलांना म्हणत होते. यू फील सो नाईस वेन शी सेज नाऊ दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. म्हणजे त्यांनी त्या मुलं म्हणतात की ज्यावेळी ते शिक्षकांनी म्हणजे ज्यावेळी ते मॅडमांनी आम्हाला म्हणायचे की नाऊ दिस यंग लेडी, म्हणजे आता ही मुलगी म्हणजे आता ही तरुण मुलगी आम्हाला दाखवेल की कसं करायला पाहिजे, असं म्हटल्यानंतर त्या मुलाला खूपच आनंदित वाटायचं. वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच. ते मुलं म्हणायचे आम्हाला सुद्धा मॅडम खूपच आवडायची. सोन इट वॉज टाइम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. मग आता क्लास सुरू होतो, शाळा सुरू होतो, हळूहळू महिना संपत येतो. मग शेवटला त्यांनी काय करतात की फर्स्ट युनिट टेस्टला पहिली चाचणीला त्यांनी समोर येतात, म्हणजे ते फर्स्ट चाचणी त्यांच्या जवळ येतो. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव्ह अवर युजुअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट्स. पण आता त्यांचा फर्स्ट युनिट पण संपतो आणि ते टेस्ट झाल्यानंतर त्यांनी रेडी होतात, कारण का की दरवर्षाप्रमाणे त्यांना मार्क कमी पडलेला असतो, त्यांचा अभ्यास असतो, त्याच्यामुळे शिक्षकांना त्याला रागवत असतात. मग यावर्षी सुद्धा त्यांनी तयार झाले असतात की आता शिक्षकांनी त्यांना स्कोल्डिंग करणार किंवा पनिशमेंट देणार, याच्यासाठी त्यांनी खूपच तयारीत असतात. बट वेन मिस्टर देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स शी डिडंट लुक अँग्री. बघा ज्यावेळी ते मिस्टर देसाई रिपोर्ट कार्ड घेऊन येतात, त्यांचं मार्कलिस्ट त्यावेळी त्या वर्गामध्ये घेऊन येतात, त्यावेळी त्यांनी अँग्री दिसत नव्हते. शी डिडंट लुक अँग्री, म्हणजे त्यांनी रागात नव्हते. शी वॉज रॅदर क्वाईट, ते क्वाईट होते म्हणजे शांत होते. शी स्माइल्ड ॲज युजुअल बट हर आयज डिडंट लुक हॅपी. जसं त्यांनी दर वेळी आल्यानंतर त्यांनी काय केले, हसले. शी स्माइल्ड ॲज युजुअल म्हणजे नेहमीप्रमाणे त्यांनी हसले, परंतु त्यांच्या डोळ्यांमध्ये मात्र हॅपी दिसत नव्हते. बघा ज्यावेळी त्यांनी वर्गात आले रिपोर्ट कार्ड घेऊन, त्यावेळी त्यांनी रागात नव्हते पण ते शांत होते, पण नेहमीसारखे त्यांनी वर्गात आल्यानंतर हसले, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये मात्र त्यांनी आनंदित दिसले नाही. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन. मग त्यांनी एका पाठोपाठ मुलांना काय केले, ते रिपोर्ट कार्ड दिले. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर अदर. तर काही मुलं एका सब्जेक्ट मध्ये फेल झाले होते, तर काही मुलं दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये फेल झाले होते. सम हॅड नॉट अपिअर्ड फॉर द टेस्ट. काही मुलं टेस्टलाच बसले नव्हते.
अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट. तर काही मुलं काही विषयामध्ये चांगले मार्क्स घेतले होते. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल सब्जेक्ट. आणि मोजकेच मुलं सगळ्या विषयामध्ये चांगले मार्क्स घेतले होते. बघा काय झालंय की काही मुलं एका विषयामध्ये पास आहेत तर काही मुलं दुसऱ्यामध्ये, तर काही मुलं टेस्टला बसले होते, तर थोडेच मुलं थोड्या विषयामध्ये चांगले मार्क्स घेतले होते आणि मोजकेच स्टुडंट्स म्हणजे मोजकेच विद्यार्थी सगळ्या विषयामध्ये चांगले मार्क्स घेतले होते. सो दॅट शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. मग त्याच्यानंतर ना ते मॅडमांनी सगळे कार्ड्स त्या मुलांना दिले. सो दॅट शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. मग त्याच्यानंतर ना ते मॅडमांनी सगळे जे कार्ड्स असतात रिपोर्ट कार्ड ते सगळ्या मुलांना वाटतात. सडनली अचानकपणे हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. बघा ज्यावेळी त्यांनी मॅडमांनी ते कार्ड सगळं मुलांना दिल्यानंतर अचानकपणे त्यांनी काय करतात, रडायला सुरुवात करतात. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल ऑफ कोर्स. परंतु ते मात्र त्यांच्या डोळ्यातनं पाणी खाली पडू देत नाहीत. शी जस्ट ब्लिंक्ड देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. ते काय करतात, फक्त असं पुसतात आणि ब्लॅकबोर्डच्या दिशेकडे फिरतात, म्हणजे फळ्याकडे त्यांनी काय करतात, फिरतात. आर यू अँग्री विथ अस मॅडम, समवन आस्क्ड. मग त्या वर्गातले कोणतरी विचारले की तुम्ही आमच्यावरती रागवलेले आहात का. आर यू अँग्री विथ अस मॅडम आस्क्ड समवन. कोणीतरी विचारतात की तुम्ही आमच्यावरती रागवलेला का मॅडम. नो नॉट ऍट ऑल. मग त्यांनी मला म्हणतात की नाही, मी कोणावरती सुद्धा रागवलेलं नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनीमोर, सुष्मिता सेड इन लो सॉफ्ट व्हॉइस. मग सुष्मिता उभारते आणि अगदी हळू आवाजात ती म्हणते की तुम्ही मात्र आमच्यावरती प्राऊड फील करत नाहीये. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. ते म्हणते मॅडम म्हणते सुष्मिता तसं नाही की तुम्ही माझे क्लासचे विद्यार्थी आहात आणि मी नेहमी असं वाटतं की मला म्हणजे माझ्या क्लास बद्दल मी प्राऊड असायला पाहिजे. कम ऑन नाऊ लेट अस गो बॅक टू अवर स्टडीज, टेक आउट युअर बुक्स. मग ते म्हणतात ठीक आहे, चला आता आपण काय करूया, पुस्तकाकडे आपल्या अभ्यासाकडे वळूया, सगळेजण पुस्तक बाहेर काढा, असं मॅडम त्या मुलांना सांगतात. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. मग ती मुलं काय करतात की वेटेड आफ्टर स्कूल, मग शाळा संपल्यानंतर त्यांनी सगळेजण एकत्र येतात आणि त्याच्यावर त्यांनी डिस्कस करतात. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड, अस्मिता आस्क्ड स्नेहल. मग स्नेहल अस्मिताला म्हणते की तू नोटीस केली का मॅमने काय म्हणले ते. शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. ते म्हणते की ते म्हणाले की मला असं मॅडमने असं म्हणले की मला नेहमी माझं क्लास बद्दल मला अभिमान वाटायला पाहिजे. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. मग मॅडमने म्हटलं असतं की ते म्हणले नाही की मला म्हणजे अभिमान वाटतो असं म्हणलं नाही, तिने म्हणले की मला अभिमान वाटायला पाहिजे असं म्हणलेलं असतात. सो व्हॉट डू यू एक्सपेक्ट आय से. म्हणजे म्हणले याचा अपेक्षा काय, म्हणजे याचा अर्थ काय. सो व्हॉट डू यू एक्सपेक्ट आय सेड, सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मीन्स द टेस्ट, हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. ते म्हणतात की याचा अर्थ काय, की मॅडम म्हणतात की मला नेहमी असं वाटतं की आमचं वर्ग अभिमान वाटायला पाहिजे असं म्हणले असतात. तिने म्हणलं असतं की मला अभिमान वाटतं असं म्हणलेलं असतात. त्याच्यामुळे मुलं सगळं डिस्कस करतात, काय म्हणतात व्हॉट डू यू एक्सपेक्ट आय से, म्हणजे याचा अर्थ काय. सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मीन्स द टेस्ट. म्हणजे ती आपल्या वर्गातले काही मुलं टेस्ट मध्ये नापास झालेले आहेत, तर काही मुलं टेस्टलाच आलेले नाही. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी हर प्राऊड ऑफ अस. मग आम्ही त्यांच्याकडनं कसं अपेक्षा करायला पाहिजे की ते नेहमी आपल्यावरती प्राऊड असायला पाहिजे असं. मग विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पार्ट 1 संपलेला आहे, तर पार्ट 2 पुढच्या लेक्चरला बघूया. तर आजचे पार्ट 1 मध्ये नवीन शब्द बघा, क्वारल्स भांडण, आर्ग्युमेंट्स वाद विवाद, पनिशमेंट शिक्षा, शबी अस्पष्ट, पुअर म्हणजे कमी, आणि टेल्स म्हणजे दुसऱ्यांची चुका सांगणे. हे तुम्ही वहीमध्ये नोंद करा आणि पुढच्या लेक्चरला आपण पार्ट 2 घेऊन येतो. थँक्यू.